नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 मॅथ्स चॅप्टर नंबर 9 HCF LCM यामधील प्रॅक्टिस सेट जो 23 आहे तो ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे। आता या प्रॅक्टिस सेट 23 सारखेच काही एक्स्ट्राचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत, कारण मुलांना नेमकं फॅक्टर्स कसे शोधायचे हे समजत नाही किंवा कॉमन फॅक्टर कसे शोधायचे हे सुद्धा समजत नाही। म्हणून यासाठी प्रॅक्टिससाठी काही एक्स्ट्रा एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत, म्हणजे फॅक्टर्स कसे शोधायचे हे तुम्हाला व्यवस्थित समजून जाणार आहे। बघा, आता या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे, राईट ऑल फॅक्टर्स ऑफ गिव्हन नंबर्स अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स। बघा, आता या ठिकाणी 10 आणि 20 नंबर दिला आहे, त्याचे आपल्याला फॅक्टर्स राईट डाऊन करायचे आहे। फर्स्ट नंबर जो आहे तो म्हणजे आहे 10। या ठिकाणी आपल्याला 10 चे फॅक्टर राईट डाऊन करायचे आहे। म्हणजेच काय तर 10 नंबरला आपण कोणकोणत्या नंबरने डिव्हाइड करू शकतो ते नंबर आपल्याला राईट डाऊन करायचे असतात। बघा, कोणताही नंबरचे जेव्हा आपण फॅक्टर्स लिहितो तेव्हा सुरुवातीचा फर्स्ट नंबर आपण 1 राईट डाऊन करायचा आहे आणि शेवटचा जो नंबर आहे हा नंबरच स्वतः राईट डाऊन करून घ्यायचा आहे, म्हणजे 10। नंतर 1 नंतर 2 ने आपण 10 ला डिव्हाइड करू शकतो का, तर हो, कारण 10 जो नंबर आहे त्याच्या युनिट प्लेसवरती नंबर आहे 0। ज्या नंबरच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर कोणतेही नंबर आले त्याला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो। या ठिकाणी 0 नंबर आहे म्हणून ह्या पूर्ण संख्येला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो। ही झाली 2 ची प्रॉपर्टी, म्हणजे ज्या नंबरच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 आले त्या नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो। या ठिकाणी 0 नंबर आला म्हणून या पूर्ण संख्येला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो। नंतर 3 ने आपण या संख्येला डिव्हाइड करू शकत नाही। का करू शकत नाही, तर या ठिकाणी 1 आणि 0 हे दोन अंक आहेत। 1 आणि 0 यांची जर आपण बेरीज केली तर ती मिळणार आपल्याला 1। 1 हा नंबर 3 च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून त्याला आपण 3 ने डिव्हाइड करू शकत नाही। आता 4 ने करू शकतो का, तर नाही, 4 ने सुद्धा या नंबरला डिव्हाइड करू शकत नाही। नंतर पुढचा नंबर आहे 5। 5 ने आपण याला डिव्हाइड करू शकतो। 5 2 जा 10, म्हणजे या ठिकाणी राईट डाऊन करणार 5। 6, 7, 8, 9 यांच्या कोणाच्याही टेबलमध्ये 10 ही संख्या येत नाही, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स मिळाले 1, 2, 5 आणि या ठिकाणी राईट डाऊन करून घेणार 10। आता पुढचा नंबर होता 20। 20 चे फॅक्टर्स आपल्याला राईट डाऊन करायचे आहे। सुरुवातीला पहिली संख्या लिहायची आहे 1 आणि शेवटची संख्या लिहून घ्यायची आहे 20। त्यानंतर आता आपल्याला मधल्या संख्या राईट डाऊन करायच्या आहेत। बघा, 20 ही जी संख्या आहे त्याच्या युनिट प्लेसचा नंबर होता 0, म्हणून 2 नंबरने आपण ह्या पूर्ण संख्येला डिव्हाइड करू शकतो। कारण 2 ची प्रॉपर्टी काय आहे, ज्या संख्येच्या युनिट प्लेसवरती 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही नंबर असला तर त्या नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो, म्हणून या संख्येला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो। 3 ने आपण डिव्हाइड करू शकत नाही, कारण 2 + 0 केले तर ॲडिशन मिळाली 2। 2 हा नंबर 3 च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून या संख्येला आपण 3 ने डिव्हाइड करू शकत नाही। नंतर पुढची संख्या होती 4। 4 5 जा 20, म्हणजे याला आपण 4 ने डिव्हाइड करू शकतो। नंतर 5 5 च्या टेबलमध्ये बघा 5 ची सुद्धा प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 नंबर असला त्या संख्येला आपण 5 ने डिव्हाइड करू शकतो। बघा, ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे उदाहरणार्थ 10 0 आला, 15 5 आला, 20 0 आला, 25 5 आला, म्हणजे ज्या नंबरच्या शेवटी 0 किंवा 5 नंबर असला त्या संख्यांना आपण 5 नंबरने डिव्हाइड करू शकतो, म्हणून या संख्येला सुद्धा आपण 5 ने डिव्हाइड करू शकतो। नंतर 6, 7, 8, 9, 10 या 10 नंबरच्या टेबलमध्ये 20 ही संख्या येते। 10 2 जा 20, म्हणून 10 ने याला डिव्हाइड करू शकतो। 6, 7, 8, 9 ने करू शकत नाही। आणि शेवटची संख्या आहे ती म्हणजे 20, कारण 11 पासून तर 19 पर्यंतच्या कोणत्याही टेबलमध्ये 20 ही संख्या येत नाही, फक्त 20 च्या टेबलमध्ये येते, म्हणजे याचे फॅक्टर्स बनले 1, 2, 4, 5, 10 आणि 20। आता आपल्याला राईट डाऊन करायचे आहे कॉमन फॅक्टर्स। कसे राईट डाऊन करणार बघा, कॉमन फॅक्टर राईट डाऊन करायचे आहे इक्वल टू, बघा या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी सुद्धा 1 आहे म्हणून 1 बनला कॉमन फॅक्टर।
या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे म्हणून 2 कॉमन फॅक्टर. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी सुद्धा 5 आहे म्हणून 5 हा कॉमन फॅक्टर. या ठिकाणी 10 आहे, या ठिकाणी सुद्धा 10 आहे म्हणून 10 हा सुद्धा कॉमन फॅक्टर बनला. म्हणजे या प्रकारे आपण 10 आणि 20 नंबरचे फॅक्टर शोधले आणि त्यामधील ज्या सारख्या संख्या होत्या त्या राईट डाऊन केल्या, त्यास म्हणजे कॉमन फॅक्टर. पुढचं उदाहरण बघणार आहोत 12,14. बघा आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला 12 नंबरचे फॅक्टर राईट डाऊन करायचे आहे. सुरुवातीला आपल्याला फॅक्टर्समध्ये पहिला नंबर लिहायचा आहे तो म्हणजे 1 आणि शेवटचा नंबर लिहायचा आहे तो म्हणजे 12. त्यानंतर पुढचा नंबर 2 ने याला डिव्हाइड करू शकतो का? तर हो, करू शकतो. का करू शकतो? कारण याच्या युनिट प्लेसवरती 2 हा नंबर आहे. बघा या ठिकाणी 12च्या युनिट प्लेसमध्ये 2 नंबर आहे म्हणून याला 2 ने डिव्हाइड करू शकतो. जर संख्या राहिली असती 14, 4 नंबर आहे म्हणून 2 ने डिव्हाइड करू शकतो. 16, 6 युनिट प्लेसवर आहे म्हणून 2 ने डिव्हाइड करू शकतो. 18, 8 युनिट प्लेसवर आहे म्हणून 2 ने डिव्हाइड करू शकतो. 10, 0 हा युनिट प्लेसवर आहे म्हणून 2 ने डिव्हाइड करू शकतो. म्हणजे ज्या संख्यांच्या युनिट प्लेसवर 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक असेल तर त्या सर्व नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. म्हणून या ठिकाणी 12 ला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. आता 3 ने डिव्हाइड करू शकतो का? बघा 12 ही संख्या होती, यामधल्या अंकांची आपण बेरीज करणार. 1 + 2 केले, ॲडिशन किती मिळाली? 3. 3 हा जो नंबर आहे 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून या संख्येला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. म्हणजे 12 ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. 3 4 जा 12. त्याचबरोबर 3 4 जा 12 होता, त्याचबरोबर 4 3 जा सुद्धा 12 होता. म्हणजे याला 4 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो. नंतर 5च्या टेबलमध्ये 12 ही संख्या येत नाही किंवा युनिट प्लेसवरती 0 किंवा 5 हा अंक नाही म्हणून याला 5 ने आपण डिव्हाइड करू शकत नाही. नंतर आपण याला 6 ने डिव्हाइड करू शकतो. 6 2 जा 12 आणि लास्ट नंबर आहे तो म्हणजे 12. कारण 7, 8, 9, 10, 11 या कोणत्याही टेबलमध्ये 12 ही संख्या येत नाही. पुढची संख्या आहे 14. बघा फर्स्ट नंबरवर लिहायचं आहे 1 आणि लास्टला लिहायचं आहे 14. म्हणजे ह्या नंबरने आपण 14 ला डिव्हाइड करू शकतो. आपण 14 ला 2 ने डिव्हाइड करू शकतो का? तर हो, कारण या युनिट प्लेसवरती 4 ही संख्या आहे म्हणून 14 ला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. 3 ने आपण डिव्हाइड करू शकतो का? बघा 14 ही संख्या आहे, 1 + 4 यांची ॲडिशन केली, ॲडिशन मिळाली 5. 5 ही संख्या 3च्या टेबलमध्ये येते का? नाही. म्हणून या संख्येला आपण 3 ने डिव्हाइड करू शकत नाही. नंतर 5 ने डिव्हाइड करू शकतो का? पुढची संख्या आहे 4. 4 ने करू शकतो का? नाही. 5 ने करू शकतो का? नाही. 6 ने करू शकतो का? नाही. 7 ने? हो, 7 ने करू शकतो. 7 2 जा 14. म्हणजे या ठिकाणी 7 राईट डाऊन करणार. नंतर 8, 9, 10, 11, 12, 13 या कोणत्याही टेबलमध्ये 14 ही संख्या येत नाही. फक्त 1, 2, 7 आणि 14 हे त्याचे फॅक्टर झाले. आता आपल्याला राईट डाऊन करायचे आहे कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स इक्वल टू बघा 1 आहे, या ठिकाणी सुद्धा 1 आहे म्हणजे 1 हा झाला कॉमन फॅक्टर. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे म्हणजे 2 झाला कॉमन फॅक्टर. आता बाकी कोणत्याही संख्या सारख्या नाहीये म्हणजे फक्त 1 आणि 2 हे दोनच आपल्याला या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स मिळालेले आहेत. पुढचं उदाहरण बघणार आहोत 21,24. बघा सुरुवातीला आपण 21 चे फॅक्टर्स राईट डाऊन करणार आहोत. सुरुवातीचा फर्स्ट नंबर राईट डाऊन करायचा आहे 1 आणि लास्टचा नंबर राईट डाऊन करायचा आहे 21. आता 21 या संख्येला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो का? तर नाही. कारण या ठिकाणी युनिट प्लेसवरती 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक नाही म्हणून या संख्येला आपण 2 ने डिव्हाइड करू शकत नाही. 3 ने करू शकतो का? तर बघायचं 2 + 1 केले, ॲडिशन किती मिळाली? 3 मिळाली. 3 ही संख्या 3च्या टेबलमध्ये येते म्हणून 21 ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. बघा 3 ने जर डिव्हाइड केलं 21 ला तर 3 7 जा 21. म्हणजे या ठिकाणी 3 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो, 7 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो. कारण 3 7 जा 21, 7 3 जा 21. म्हणजे या ठिकाणी आपण 7 सुद्धा राईट डाऊन करणार आहोत. नंतर 4, 5, 6 या कोणत्याही टेबलमध्ये 21 ही संख्या येत नाही. त्यानंतर 8, 9, 10, 11, 12 या कोणत्याही नंबरच्या टेबलमध्ये 21 ही संख्या येत नाही. फक्त 1, 3, 7 आणि 21 एवढेच त्याचे फॅक्टर्स आहेत. पुढची संख्या आहे 24. बघा आता 1 ने डिव्हाइड करू शकतो, त्याचप्रमाणे 24 ने करू शकतो. आता
2 ने करू शकतो का? तर हो, कारण युनिट प्लेसवरती 4 ही संख्या आहे, म्हणून या संख्येला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो. आता 24 ला 3 ने डिव्हाइड करू शकतो का? तर 2 + 4 यांची ॲडिशन केली. ॲडिशन किती मिळाली? 6 मिळाली. 6 हा जो नंबर आहे तो 3 च्या टेबलमध्ये येतो का? तर येतो. 3 2 जा 6 म्हणजे ह्या 24 संख्येला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. बघा आता 3 ने जर डिव्हाइड केलं तर काय मिळणार? 3 7 जा 21, 3 8 जा 24. म्हणजे 3 ने डिव्हाइड केल्यानंतर 3 8 जा 24 म्हणजे 3 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो, 8 ने सुद्धा करू शकतो, कारण 8 3 जा 24. म्हणजे या ठिकाणी 8 सुद्धा आपण राईट डाऊन करणार आहोत. बघा आता 4 ने करू शकतो का? 4 5 जा 20, 4 6 जा 24. म्हणजे याला 4 ने सुद्धा करू शकतो. 4 6 जा 24 म्हणजे 6 4 जा सुद्धा 24 होता. बघा 4 6 जा 24 0 0. त्याचप्रमाणे 6 4 जा 24 म्हणजे 6 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो. 5 नंबरने याला डिव्हाइड करू शकत नाही. त्यानंतर 9 ने 9च्या टेबलमध्ये 24 ही संख्या येत नाही, 10च्या येत नाही, 11च्या येत नाही, 12च्या टेबलमध्ये येते. 12 2 जा 24 म्हणजे याला 12 ने सुद्धा करू शकतो. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 6 8 12 आणि 24 एवढे त्याचे फॅक्टर्स मिळाले. आता या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर राईट डाऊन करायचे आहे. बघा 1 1 सेम आहे म्हणजे 1 हा कॉमन फॅक्टर झाला. 1 या ठिकाणी कॉमन फॅक्टर मिळाला. त्याचप्रमाणे 3 3 सेम आहे म्हणजे 3 सुद्धा कॉमन फॅक्टर मिळाला. बाकी कोणत्याही संख्या सारख्या नाही म्हणून या ठिकाणी 1 आणि 3 हे आपल्याला कॉमन फॅक्टर मिळाले आहे. पुढचं उदाहरण आहे 15, 25. बघा आपल्याला 15चे फॅक्टर्स राईट डाऊन करायचे आहे. या ठिकाणी 15ला 1 ने डिव्हाइड करू शकतो, त्याचप्रमाणे आपण 15 ने सुद्धा डिव्हाइड करू. त्याचप्रमाणे 15 नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करू शकत नाही, कारण या ठिकाणी युनिट प्लेसवरती 5 ही संख्या आहे, म्हणून आपण 15ला 2 ने डिव्हाइड करू शकत नाही. आता 15ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो का? तर 1 + 5 यांची ॲडिशन केली. ॲडिशन मिळाली 6. 6 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 15ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकतो. नंतर 15ला आपण 4 ने डिव्हाइड करू शकत नाही. नंतर 5 ने आपण डिव्हाइड करू शकतो, कारण युनिट प्लेसवरती 5 ही संख्या आहे. नंतर 6 7 8 9 10 या कोणत्याही टेबलमध्ये 15 ही संख्या येत नाही. फक्त 1 3 5 आणि 15 एवढ्याच नंबरच्या टेबलमध्ये 15 ही संख्या मिळते, म्हणून हे त्याचे फॅक्टर्स आहे. पुढची संख्या होती 25. 25ला 1 ने डिव्हाइड करू शकतो आणि 25 ने करू शकतो. त्याचप्रमाणे याचे फॅक्टर्स अजून आपल्याला शोधायचे आहे. बघा 25 ही संख्या आहे, 2 ने आपण डिव्हाइड करू शकत नाही, कारण या ठिकाणी युनिट प्लेसवरची संख्या जी आहे ती आहे 5, म्हणून 2 ने आपण डिव्हाइड करू शकत नाही. नंतर 3 ने डिव्हाइड करू शकतो का? तर 2 + 5 यांची ॲडिशन केली. ॲडिशन मिळाली 7. 7 ही संख्या 3च्या टेबलमध्ये येते का? तर नाही, म्हणून 25ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकणार नाही. नंतर 5 ने करू शकतो, 4 ने सुद्धा करू शकत नाही. 5 5 जा 25 म्हणजे 5 ने करू शकतो. नंतर तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर 6 7 8 9 10 पासून कोणत्याही टेबलमध्ये 25 ही संख्या येत नाही. फक्त 1 5 आणि 25 एवढ्याच नंबरच्या टेबलमध्ये 25 ही संख्या येते, म्हणून हे त्याचे फॅक्टर झाले. आता आपल्याला राईट डाऊन करायचे आहे कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स बघा या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी सुद्धा 1 आहे, म्हणून 1 झाला कॉमन फॅक्टर. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी सुद्धा 5 आहे, म्हणजे 5 सुद्धा झाला कॉमन फॅक्टर. अशा प्रकारे हे कॉमन फॅक्टर्स या ठिकाणी आपण शोधून काढले. विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करत आहोत यामध्ये तुम्हाला फॅक्टर्स कसे काढतात हे व्यवस्थितरित्या समजावे यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. जर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तरी फॅक्टर्स कसे काढतात हे समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुढचं उदाहरण बघूया 56, 72. बघा आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला 56 नंबरचे फॅक्टर शोधायचे आहे. त्याचप्रमाणे 72 नंबरचे सुद्धा फॅक्टर शोधायचे आहे. 56ला आपण 1 ने डिव्हाइड करू शकतो, त्याचप्रमाणे 56 ने सुद्धा डिव्हाइड करू शकतो. आता बाकीचे नंबर्स आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. बघा या ठिकाणी युनिट प्लेसवरती 6 नंबर होता, म्हणून 56 संख्येला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो, कारण
ज्या संख्येच्या युनिट प्लेसवरती 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक असेल तर आपण त्याला 2 ने डिव्हाइड करू शकतो. म्हणून 56 या संख्येला आपण 2 ने डिव्हाइड केली. पुढची संख्या शोधणार आहोत 3. आता 3 ने आपण याला डिव्हाइड करू शकतो का तर नाही, कारण 5 + 6 यांची ॲडिशन मिळते 11. 11 हा जो नंबर आहे 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून 56ला आपण 3 ने डिव्हाइड करू शकणार नाही. पुढची संख्या आहे 4. 4 ने आपण 56ला डिव्हाइड करू शकतो. बघा या प्रकारे 4 1 जा 4 राहिला 1, 6 घेतला, 4 4 जा 16. म्हणजे या ठिकाणी 4 मल्टिप्लाय बाय जर 14 केलं तर आपल्याला 56 मिळतं. म्हणजे या ठिकाणी 4 हा त्याचा फॅक्टर झाला. 4 तर मिळाला, त्याचबरोबर हा जो वरचा नंबर मिळाला 14 हा सुद्धा राईट डाऊन करायचा आहे, कारण 14 4 जा सुद्धा 56 होतात म्हणून. नंतर 7च्या टेबलमध्ये 6च्या टेबलमध्ये 56 येत नाही, 5च्या टेबलमध्ये येत नाही, 7च्या टेबलमध्ये 56 येतात. 7 8 जा 56 म्हणजे 7 मिळाला, 8 7 जा 56 म्हणजे 8 सुद्धा मिळाला. 14 तर आपण या ठिकाणी बघून राईट डाऊन केला होता. त्याचप्रमाणे 14 मिळाला. त्याचप्रमाणे 28चा जो टेबल आहे 28 2 जा 56 म्हणजे या ठिकाणी 28 सुद्धा त्याचा फॅक्टर झाला आणि 56. अशा प्रकारे हे फॅक्टर राईट डाऊन केले. पुढचा नंबर होता 72. 72 नंबरला आपण 1 ने डिव्हाइड करू शकतो, त्याचप्रमाणे 72 ने करू शकतो. आता आपल्याला बाकीचे फॅक्टर्स राईट डाऊन करायचे आहे. बघा याला 2 ने करू शकतो कारण युनिट प्लेसवरती 2 आहे. 3 ने करू शकतो कारण ॲडिशन 9 मिळते म्हणून 3 ने सुद्धा करू शकतो. बघा आता प्रत्येक नंबरने डिव्हाइड केल्यानंतर काय आपल्याला आन्सर मिळतं ते बघणार आहोत. 72ला 2 ने जर केलं तर 2 3 जा 6 राहिला 1, 2 उतरवला, 2 6 जा 12 0 0 म्हणजे 36 आन्सर मिळालं. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय जर 36 केलं तर 72 आणि 36 मल्टिप्लाय बाय जर 2 केलं तर 72 म्हणजे या ठिकाणी 36 सुद्धा आपल्याला फॅक्टर मिळाला. 3 ने डिव्हाइड केल्यावर काय मिळतं बघा. 72ला 3 ने डिव्हाइड करतो आहोत. 3 2 जा 6 राहिला 1, 2 उतरवला, 3 4 जा 12 0 0 म्हणजे 24 सुद्धा त्याचा फॅक्टर बनला. म्हणजे 1 2 3 24 36 72 एवढे नंबर्स तर आपल्याला ऑलरेडी मिळून गेले आहेत. आता आपल्याला 4 ने डिव्हाइड करून बघायचं आहे 72ला. 4 ने जर डिव्हाइड केलं तर 4 1 जा 4, 3 राहिला 2 घेतला, 4 8 जा 32 0 0 म्हणजे या ठिकाणी 4 ने सुद्धा आपण त्याला कम्प्लिटली डिव्हाइड करू शकतो. त्याचप्रमाणे 18 ने सुद्धा करू शकतो. 18 4 जा 32. या ठिकाणी 4 मिळाला, 18 सुद्धा मिळाला. 5 ने आपण डिव्हाइड करू शकत नाही. नंतर आपण 72ला 6 ने डिव्हाइड करू शकतो. बघा या प्रकारे 6 1 जा 6 राहिला 1, 2 उतरवला, 6 2 जा 12 0 0 म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय जर 12 केले तर 72, 12 मल्टिप्लाय बाय जर 6 केले तर 72 म्हणजे 6 पण मिळाला आणि 12 सुद्धा मिळाला. त्याचबरोबर 8च्या टेबलमध्ये सुद्धा 72 येतात. 8 9 जा 72, 9 8 जा 72 म्हणजे 8च्या टेबलमध्ये सुद्धा 72 आहे, 9च्या टेबलमध्ये सुद्धा 72 आहे. म्हणजे या प्रकारे इतके फॅक्टर्स आपल्याला मिळाले. आता या ठिकाणी कॉमन नंबर्स आपल्याला शोधायचे आहे, त्यालाच आपण कॉमन फॅक्टर म्हणतो. बघा 1 आहे 1 आहे 2 आहे 2 आहे, राईट डाऊन करणार 1, 2. नंतर या ठिकाणी 4 4 सेम आहे म्हणून 4 राईट डाऊन केलं. या ठिकाणी 8 8 सेम आहे म्हणून 8 राईट डाऊन केलं. त्याचप्रमाणे बाकी कोणतीही संख्या सारखी नाही म्हणून 1 2 4 आणि 8 हे त्याचे कॉमन फॅक्टर मिळाले. अशा प्रकारे आज आपण चॅप्टर नंबर 9 HCF LCM यामधील प्रॅक्टिस सेट 23 जसा आहे अगदी सेम तशाच प्रकारचे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह केले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.